आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात मी तुमचं अतिशय आनंदाने अत्यानंदाने सुपरहिट आनंदाने स्वागत करतोय। हा मला एवढा आनंद का झाले तुम्हाला सांगू। कसं आहे, आमच्या घरात ना वरचेवर म्हणजे साधारणपणे 2-3-4 महिन्यांनी ना घर आवरा असं सुरू होतं आणि या तडाख्यात मी शक्यतो सापडत नाही, पण परवा सापडलो। म्हणजे माझ्या रूममध्ये किंवा माझ्या कपाटामध्ये मोहन जोदडेचे अवशेष आहेत इथपासूनचे मला टोमणे खायला लागले। पण या सगळ्या गोंधळात झालं काय, माझ्या कॉलेजच्या ग्रुपचा मला अल्बम सापडला आणि तो अल्बम चालता चालता मला सगळ्या अशा जुन्या आठवणी आल्या। म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, खूप बारीक होती, जी आता तिचं जवळजवळ पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड झालेलं आहे। नंतर एक विजू सप्रे नावाचा एक मुलगा होता, त्याला सारखं टेन्शन मला मिशा काय येत नाही आहेत। आज तो असा मिशा आणि दाड्यांमध्ये तोच सापडत नाही। अजून एक मित्र होता, त्याला व्हायचं होतं डॉक्टर, पण तो आता धंद्यात पडलाय, त्याचं नाव नितीन प्रधान। अजून एक मित्र होता, त्याचं नाव होतं उदय पाटणकर, हां उदय पाटणकर, त्याला व्हायचं होतं गायक, पण आज झालंय तो काहीतरी वेगळाच, शेअर ब्रोकर वगैरे झालाय। अजून एक म्हणजे शेवटी कसं आहे की मनोजचं तुम्हाला सांगायचं राहिलं, मनोज म्हणून माझा एक मित्र आहे, त्याला व्हायचं होतं लेखक, पण झालाय पत्रकार। म्हणजे शेवटी कसं आहे की आपल्याला जे करायचं असतं ते आपल्याकडून होईलच असं काही नाही हो। पण शेवटी त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि आम्ही एकमेकांना फोन केले, म्हणजे व्हॉट्सअपवर टाकले फोटो बिटो आणि मग एकमेकांना फोन केले, फेसबुकवर टाकले सगळे। आम्ही काल दंगा केला, म्हणजे आम्ही परत एकदा आमच्या वयात गेलो होतो, म्हणजे साधारणपणे 18, 19, 20, 21 असं जे वय असतं ना धमाल करायचं त्या वयात आम्ही गेलो होतो आणि मज्जा केली आणि म्हणून मला आज अत्यानंद झालेला आहे। पण त्या अत्यानंदात आमचा वेगळा आनंद होता त्यावेळेचा। आजच्या पिढीचा आनंद ते कसा एन्जॉय करतात ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि म्हणूनच आजच्या पिढीच्या एका टीमला इथे बोलवलेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार, पहिल्यांदा ओळख करून घेऊया, काय तुमचा ग्रुप कुठला आहे? हा आमचा डीजी रुपारी। डीजे रुपारी, पण तुम्ही ह्या 6 जणी एकत्र असतात का तुमच्या ग्रुपमध्ये अजून कोणी आहेत? आम्ही एकत्रच असतो 6 जणी। ओके, तुझं नाव सांग? मी नंदिता सुळे। नंदिता सुळे। घरी कोण कोण आहे, काय काय करतात, कोण कोण? आई बाबा आहे आणि एक मोठी बहीण आहे। बर, तुझं काय नाव? जान्हवी पटवर्धन। बर, तुझं काय, कोण कोण घरी? आजी, आई, बाबा, एक ताई आणि एक लहान बहीण। ओके, तुझं नाव? मी मोहिका गद्रे आणि माझ्या घरी बाबा, आई, मावशी, आजी। ओके, तुझं नाव? माझं नाव सोनाली शेरकाने। माझ्या घरी आई, बाबा, आजी, माझा एक लहान भाऊ आहे आणि एक ताई। बर, ही सुद्धा मधली? माझं नाव मधुरा मोरे। माझ्या घरी मम्मी, पप्पा आणि दीदी। ओके, तुझं? मेरा मराठी थोडा वीक आहे। हां, किती वीक असू दे, आपण सशक्त आहोत। माझं नाव श्रुती। माझ्या घरी आई, बाबा व भाऊ, मोठा भाऊ। हे तू धाकटी? हो। ठीक आहे, चला, म्हणजे आपल्या ओळखी तर झालेल्या आहेत। बरं, आता तुमचा ग्रुप तयार कसा झाला? म्हणजे कसं आहे की आता तुम्ही किती ही तर आत्ता आली, तुम्ही तुझं कितवं वर्ष आहे? दुसरं वर्ष आहे। दुसरं, तुझं? दुसरं। तुमचं? दुसरं। हिचं पहिलं आहे। मग तुमची एवढी 5 जणांची घट्टी मैत्रिणी हिला कशी घुसवली तुम्ही? ही कशी आली तुमच्यात? ती ऍडजस्ट जस्ट आली? नाही, ऍडजस्ट झाली। ओके, म्हणजे तिने ऍडजस्ट केलं? ओके, त्यांनी पण खूप करून घेतलं बरं, मला एक सहज कुतूहल आहे, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया आपल्याकडे 2 मीडियाज आहेत, बरोबर? प्रिंट मीडियामध्ये येते न्यूजपेपर्स जे सगळे, तर तुमच्या 6 जणांपैकी कोण न्यूजपेपर वाचतं? मी। हेडलाईन्स। बरं, आजची हेडलाईन काय होती? आज नाही असं कसं? म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर जसे दात घासतो तसं हेडलाईन सुद्धा वाचतो आपण। आज तुम्ही वाचले नाही असं तुमचं म्हणणं आहे?
ठीक आहे, गुड, मस्त, पळवाट छान काढली. मी आज काय हेडलाईन विचारलं, आजचा दिवस परत 6 जणांनी वाचलं नाही, ही त्यातली अजून गंमत आहे. ठीक आहे, ओके. पण तुम्हाला रीडिंगची आवड आहे, पण मला असं वाटतं की स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी ना इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेच, पण पेपर मीडियासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि प्रिंट मीडिया, आय मीन टू से, प्रिंट मीडियासुद्धा तेवढाच महत्त्वाचं आहे. वेगवेगळी माहिती मिळते. ओके, आता खाण्यापिण्याकडे येऊया, जे महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतः घरी काही बनवता का? हिने सांगितलं बनवते म्हणून, अर्थात बघूया तिथे काय होते ते. पण आता बनवणार कोण? तू आणि ती. ओके, आता आपण किचनकडे जाऊया. पण किचनकडे गेल्यानंतर तू आणि तू बनवणार. ओके, तुमच्या दोघींपैकी पहिलं कोण बनवणार पदार्थ? यासाठी आपण एक छोटीशी कॉम्पिटिशन घेणार आहोत. बारीक कॉम्पिटिशन आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही, किंवा घ्याही, म्हणजे इट्स अप टू यू. आणि मग ठरवू आपण कोणी पहिलं बनवायचं. जायचं? या. बरं, आता इथे काकड्या आहेत, या खायच्या नाही आहेत. नाही खायच्या आहेत, पण नंतर खायच्या आहेत. पण या काकड्यांची आधी सालं काढायची. ओके, हे सालं काढायचं यंत्र आहे. हां, आणि त्यानंतर सालं काढल्यानंतर त्याचे आडवे काप करायचे. ते आडवे काप जे आहेत ते तुझ्या माझ्या तब्येती एवढे नको आहेत. हां, आपण सँडविचमध्ये घालतो ना पातळ, तसे करायचे. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला 1 मिनिट मिळणार आहे. आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव. कम ऑन पटकन. त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो जो मी तुम्हाला सांगितलेला नाही आहे, पण दॅट इज अंडरस्टूड, दॅट गोज विदाउट सेईंग. Come on. Yes, pull down. Come on. शेवटची 5 सेकंद आहेत. 5, 4, 3, 2, 1. दॅट्स इट. ओके, डेफिनेटली शी इज अ विनर. पण आता त्यात सुद्धा एक गंमत अशी आहे, कसं आहे, जे आता हे जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा काकडी घेतो ना, ही काकडी घेतल्यानंतर कापायचे, हे सगळं करायच्या आधी आपल्याला पहिले ही 2 जे भाग आहेत हे कापायचे असतात, जे तुम्ही कापलेले नाही. दोघींनी कापले ना, मग तुझं इथे आणि तुझं तिथे, राईट? ओके, पण आता आपण क्वांटिटीवर जाऊया. तुझी क्वांटिटी जास्त आहे आणि तुझं सोडून पण जास्त झालेलं आहे. ओके, हे एवढं मोठं कसं काय जमलं तिला, ह्याच्यावर आपण परत एकदा चर्चा करायची आहे. हे सगळं आपण आवरून घेऊया, कारण शी इज अ विनर. सोनाली किचनमध्ये आलेली आहे, चर्चा झालेली आहे, तयारी झालेली आहे. आपण पहिल्यांदा काय बनवतोय सोनाली? गोबी मुसलम. हे कुठे शिकलीस तू? मी बुक्स वाचते कुक्सचे, त्यातले एक रेसिपी आहे. करून बघितलीस तू? घरी करून बघितली, सगळ्यांनी खाऊन झाले, फर्स्ट क्लास. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? गोबी मुसलम. हां, फ्लावर, दही, तमालपत्र, मग कोथिंबीर, कांद्याची पेस्ट, लिंबू, गरम मसाला, हळद आणि खसखस भिजवलेली आहे, मीठ आणि लाल तिखट आणि अद्रक लसूणची पेस्ट. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांग. आधी याला मॅरिनेट करायला लागेल दही आणि लिंबूने. बाउल देऊ? 2 चमचे दही टाकायचं त्यामध्ये. घे. बस. ओके, आणि काय करायचं त्यात? आणि लिंबू. बस ना. आता काय ढवळायचं? हो, 5 मिनिटं असं ठेवलं तरी चाललंय. आपल्याला 5 मिनिटं हे असं ठेवायचं आहे. ओके, आता ह्याचं काय करायचं? आता याला एक वाफ येईपर्यंत शिजवायचं. त्यात घालायचं? हो. ओके, म्हणजे आता एक काम करूया. त्यात तिथे आपल्याला 10 मिनिटं तरी जातील, तर तो वेळ घालवण्यापेक्षा ही तेवढीच हुशार आहे, तिने ऑलरेडी ते सगळं करून आणलेलं आहे, ते घेऊन आपण सुरू करूया, है ना? हे गॅस बंद करून टाकायचा. हे घेऊ याच्यात? नाही, आता ते फ्राय करायचं. हो, असं आहे का? घे. हळू. तर ब्राउनिश असा कलर यायला पाहिजे. हे सगळं एकदम का नाही घालायचं? ते एकदम
ठीक आहे नेक्स्ट घालते. काय फटाकन उत्तर तिला सुचलं नाही. ऍक्च्युली कसं असतं की थोडे थोडे घातले की व्यवस्थित फ्राय होतात असं तिला म्हणायचं होतं. पण नंतर ती म्हणाली आहे मोठं आहे की. हां आता हे काढायचं. हां आणि पुढची काय प्रोसेस आहे? मग फोडणी सगळं सामान टाकायचं. मग ह्याच्यातच? एंडमध्ये हे टाकायचं. आता आपल्याला फोडणी करायची ना ह्याच्यात? हो काय काय घालणार? आधी तमालपत्र 2 ते 3 टाकलं. मग हे कांदा. अद्रक लसूणची पेस्ट. हां आता खसखस. हा ही काय खसखस केलीस म्हणास तू? भिजवून काय हां केली? भिजवली मग वाटली. अच्छा. खसखशीमुळे काय होतं? खुसखुशीत होतं का काय होतं? आणि ग्रेव्ही ठीक होते त्याने. दाट ग्रेव्ही. हां आणि टेस्ट पण चांगली होते. आता दही 1 चमचा. हे बाकीचं ते एंडमध्ये फ्लावर टाकल्यानंतर बस. दह्याच्या ऐवजी समजा दाट ताक घातलं तर? हा चालेल ना, ते दहीच आहे ना. तर आता हे मिक्स व्हायला त्रास होईल. नाही ते होतं मिक्स. म्हणजे ते थिकपणा येण्यासाठी दही खसखस ते टाकायचं. बात आहे कुछ भी. आता फ्लावर. फ्लावर आपण ऑलरेडी शिजवून फ्राय करून घेतलेला आहे, त्यामुळे आता परत त्याच्यावर झाकण ठेवायची गरज नाहीये. हां नाही लवकर शिजायला म्हणून झाकून ठेवलं तर चालतं. तिखट अर्धा चमचा फक्त. गरम मसाला पण टाकतो ना. हा किती चमचा? 1 फुल. मीठ सगळ्यात शेवटी. हां चवीनुसार मीठ. झालंच की. हो आता पाणी टाकून थोडं शिजवायला. थोडं. हां बस. आता कोथिंबीर. हो झाकण. डन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. गोबी मुसल्लम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: फ्लॉवर, दही, कांद्याची पेस्ट, कोथिंबीर, तमालपत्र, लिंबाचा रस, गरम मसाला, हळद, भिजवून वाटलेली खसखस, आलं लसूण पेस्ट, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बोलमध्ये फ्लॉवर घेऊन त्यामध्ये दही आणि लिंबू घालून तो 5 मिनिटं मॅरिनेट करून घ्यावा. दुसऱ्या फ्रायपॅनमध्ये हे मॅरिनेट केलेले फ्लॉवरचे तुकडे झाकण ठेवून शिजवून घ्यावेत. फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे शालो फ्राय करून घ्यावेत. फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, कांद्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, भिजवून वाटलेली खसखस, 1 चमचा दही, तळलेले फ्लॉवरचे तुकडे, अर्धा चमचा गरम मसाला, हळद, मीठ, पाणी आणि कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. चला मंडळी, मला खात्री आहे तुम्ही सगळे व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. आता पुढची रेसिपी मोहिका बनवते बरोबर. काय बनवणार तू? मी कॉम्बिनेशन राईस विथ ग्रीन ग्रेव्ही. ओके. मला सांगतेस काय काय साहित्य? राईस, पालक प्युरी, झुकेनी. हे ग्रेव्हीचं साहित्य आहे. झुकेनी, कॅप्सिकम आणि गाजर. ओके. हे स्प्रिंग ऑनियन, नंतर येलो कॅप्सिकम, ब्रोकोली, ग्रीन कॅप्सिकम, बटर, रेड कॅप्सिकम, नंतर फ्रेंच बीन्स, गाजर, हे बेबी कॉर्न, मीठ, मिरची, हिरवी मिरची, गार्लिक आणि ऑरिगॅनो. चला साहित्य बघितलेलं आहे. कृतीकडे जायचं आहे, पण नेमकं तुम्हाला सांगतो आहे तेलाचा फार गोळ आहे. बहुतेक आता मला घरूनच तापून आणायला लागणार आहे ते. साहित्य बघितलेलं आहे, तेलही तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आता पहिलं मिरची टाकायची आहे, हिरवी कुठे? मिरची कढई सगळीच.
फटाके फुटतायत. हां पुढे तो तर बहुतेक ओट्यावर जाऊन बसशील ना तिथे मागं. हां पुढे आता ज्या भाज्या शिजायला जरा वेळ लागतो हां. त्यांना टाक. फटाक. ओके. थांबा थोडं परतायचं. थोडं ते कुक होऊ दे ना म्हणून. रंग नंतर बदलला. आता गाजर सगळा. टाक तू ओरडते काय अंगावर सगळा. पुढे हां नंतर आता हे दिस. ढोबळी मिरची. हां भोपळी मिरची. हिरवी भोपळी मिरची. पिवळी नंतर भोपळी पिवळी. मिरची. आता लाल. पटकन लांबून तुम्हाला टोमॅटो वाटेल तसं नाही आहे. आता बेबी कॉर्न. घालू का? हो. आता ब्रोकोली. ओके. ही आपली आता सबमिक्स तयार झालेली आहे. हो. आता आपण यात पहिलं ऑरिगॅनो घालूया. बस बस. आता आपण यात भात टाकूया. बस तर सगळा मिक्स. आपल्या 6-7 जणांसाठी केलंस का तू हे? हो सगळ्यांना मिळावं ना मीठ. आता हे मिक्स होऊ द्यायचं आपण जरा. आणि ते मीठ आपोआप होतं तर आपल्याला करायला लागतं. करावं लागतं म्हणजे करायचं मिक्स थोडं. बरं. त्याचा कलर आला पाहिजे त्याला. मी करू का जरा? हां चालेल. काय उभं राहून कंटाळा आला. आणि आता मीठ टाकायचं आणि थोडं स्प्रिंग ऑनियन टाकायचं. की झाला इथं काय करायचंय? ते ग्रेव्ही करायची. घे की करायला मग. घेऊ का? त्या ग्रेव्हीमध्ये पहिलं बटर. यात मीठ आणि थोडा ऑरिगॅनो हवा असेल तर घाला. लसणाचं काय करायचं ते इथे ग्रेव्ही. किती बटर? बटर काय मस्त दिसतोय राईस हा. कलरफुल. गार्लिक नंतर आता त्या भाज्या सगळ्या. या सगळ्या घालू. हो सगळ्या. बस बघू. सॉरी. सगळ्या टाकू का हो म्हणाले. आता यात आपण हे टाकूया पालक प्युरी. सगळी का थोडी? टाका सगळीच टाका. भाज्या जास्त आहेत ना. नाही भाज्या काढता येतील आपल्याला. नाही राहू दे. यात आपण आधी प्युरी करायच्या वेळेस कॉर्नफ्लॉवर टाकला त्याची थिकनेस वाढायला. जे पालकची जी प्युरी केलीस त्याच वेळी तू घातली. हो म्हणून तो जरा घट्ट झालाय. हो. ह्याच्यातच घालायचं. ह्याच्यात घालायचं. ह्याच्यात नाही. तो लास्टला घालायचा असतो ना. बस ग्रेव्ही झालेली आहे थोडीशी जराशी. 2च मिनिटं झालं ना. हो झालं. आता हे पण ह्याचं काय करायचंय? हे झालं. हे झालं ते बरोबर. हे आणि हे एकत्र खायचंय का? हो म्हणजे हो. हो म्हणजे हो. ओके. म्हणजे हे जसं आपण साधा फ्राईड राईस त्याच्यासोबत जसं आपण ते मंचुरियन टाईप खातो ना ग्रेव्ही तसं. हे आपण ह्याच्यात काय काय घातलं? काकडी आणि काय काय? हे झुकेनी आहे. नंतर ही ग्रीन कॅप्सिकम आणि गाजर. बस एवढं. ठीक आहे. रेडी. डन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉम्बिनेशन राईस विथ ग्रीन ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, बेबी कॉर्न, फरसबी, पिवळी भोपळी मिरची, कांद्याची पात, झुकिनी,
बटर, हिरवी मिरची, ब्रॉकली, लाल सिमला मिरची, पालक प्युरे, तयार भात, ओरेगॅनो, हिरवी भोपळी मिरची, मीठ आणि गाजर. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, फरसबी, गाजराचे तुकडे, लाल, हिरव्या आणि पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, बेबीकॉर्न, ब्रॉकली, ओरेगॅनो, तयार भात आणि मीठ घालून भात परतून घ्यावा. एका फ्राय मध्ये बटर गरम करून त्यामध्ये लसूण, गाजर, झुकिनी, हिरवी भोपळी मिरची आणि पालक प्युरे घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. कॉम्बिनेशन राईस या ग्रेव्ही बरोबर सर्व्ह करावा. सोनाली आणि मोहिकाने 2 पदार्थ बनवले ते मी आता खाऊन बघणार आहे. पण तत्पूर्वी रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे एक गिफ्ट हॅम्पर आहे. तुम्ही सगळं बनवताच, पण एक गिफ्ट हॅम्पर आहे, तुम्ही वाटून घ्या. घे. थँक्यू. अगं गंमत नाही करत आहे, मी खरंच सांगतोय. ओके, काय काय जे आहे ते सगळं तुम्ही आपापसात वाटून घ्या, भांडू नका. दे, ठेवून देतो, घ्यायचा नंतर. आणि मंडळी, तुमच्या आजूबाजूला असे छान छान ग्रुप्स असतील की ज्यांना नवीन नवीन काहीतरी सुचत असेल, किंवा म्हणजे यंग जनरेशनच पाय असं नाही बरं का, कुठलाही वयोगट आपल्याला चालतो. अगदी ज्येष्ठसुद्धा चालतील, कारण ज्येष्ठांकडे सुद्धा गमती जमती ऐकण्यासारख्या असतात, ह्यांच्यासुद्धा गमती जमती ऐकण्यासारख्या असतात. शेवटी काय, एकत्र येऊन छान काहीतरी पदार्थ बनवणे आणि खाणे आणि चांगल्या चांगल्या गमती, चांगल्या चांगल्या आठवणी शेअर करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर आजूबाजूला असे छान ग्रुप्स असतील तर आम्हाला लगेच लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता आपल्याला हे खायचंय. तुमचे चेहरे असे घाबरलेले काय? काही काळजी करू नका, काही होत नाही, प्रेमाने बनवलेलं आहे. घ्या घ्या. नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी